नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये. अळूची पानं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वडी किंवा फतफद येतं. पण आज त्याच अळूच्या पानांपासून एक वेगळी, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि खायला इतकी छान लागते की घरातले सगळेजण आवडीनं खातील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. 8-9 अळूची पानं घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. तर आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. जेवढी आपल्याला शक्य आहे बारीक चिरता येतील तेवढी चिरून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे. यापासून होणारी रेसिपी खूप छान होते, शिवाय टेस्टी आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवूया. आता एका बाउल मध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. 2 लहान चमचे तांदळाचं पीठ, 2 लहान चमचे बारीक रवा, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 10-12 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं यामध्ये घालून मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचंय. तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल किंवा आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पूड सुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे. लिंबूऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. आणि घालायचंय चवीपुरतं मीठ आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे, शिवाय चवीला ही अप्रतिम अशी लागते. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय. पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे पीठ मी छान असं भिजवून घेतलेलं आहे. तर 1 कप पिठासाठी 1 कप पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. या पद्धतीने आपलं हे मिश्रण झालेलं आहे. आपल्याला ही रेसिपी करायची आधी एक पूर्व तयारी करून घ्यायची आहे. तर एका ताटाला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूने असं व्यवस्थित असं तेल लावायचं आहे. ताटाला तेल लावून झालेलं आहे. तर आपण पुढची कृती करूया. तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये कट करून घेतलेले आळूची पानं घालायची आहेत आणि आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत. तुम्हाला बडीशेपचा स्वाद आवडत नसेल, तुम्ही स्किप केली तरी काही हरकत नाही, पण घालून बघा, खूप छान टेस्ट येते. तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण पिठामध्ये मिक्स करताना मीठ घातलेलं आहे. त्यामुळे या पानांपुरतंच आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे आणि 1-2 मिनिटं हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अळूची पानं जर आपण तेलामध्ये परतून घेतली तर आपल्या घशाची खाज सुद्धा होत नाही. तर आता आपल्याला 1-2 मिनिट झालेलं आहे परतून. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे. आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. याला आता छान उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये आपण हे मिक्स करून ठेवलेलं जे पीठ आहे ते असं तळापासून एक वेळ हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला चिटकून राहणार नाही. आणि आपल्याला यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे. आपल्याला लगेचच हे हलवून घ्यायचं आहे, नाहीतर तळाला खाली चिटकेल. तर तुम्ही अशा पद्धतीची कधी रेसिपी केली आहे का? करून बघा.
याच्या मी थापी वड्या बनवणार आहे. तर तुम्ही जर केली नसेल तर नक्की करून बघा, खूप छान होते. आणि केली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा लगेचच असं पीठ घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला हे झाकण काढून हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली हे चिटकेल. 2-3 मिनिटं मध्यम आचेवरती हे छान असं मी शिजवून घेतलेलं आहे. अधूनमधून मी याला हलवून घेतलेलं होतं. तर हे बघा पॅन आपलं मिश्रण सोडलेलं आहे, म्हणजे हे छान असं शिजलेलं आहे. आणि अजून एक तुम्हाला टिप सांगते, शिजले की नाही ते कसं बघायचं. तर हातामध्ये थोडासा असा गोळा घ्यायचा आणि तो हाताला चिटकत नसेल तर आपलं हे मिश्रण शिजले असं समजायचं, म्हणजे हे हाताला चिटकत नाही. आपण गॅस बंद करूया. आता लगेचच आपल्याला हे मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी आळूची पाने खूप अशी उपयोगी आहेत. आणि शिवाय हे कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे. तर असं हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर हे बघा ताटामध्ये थापल्यानंतर दिसायला किती सुंदर दिसतंय. तर अजून सुंदर दिसण्यासाठी याच्यावरती थोडंसं मी ओलं खोबरं किसून घालते. सर्व बाजूने असं हे आपल्याला किसून घालायचं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घालू शकता. तर खोबरं किसल्यानंतर मी असं थोडंसं दाबून घेतलेलं आहे, म्हणजे खोबरं आपल्या वडीचं सुटणार नाही. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, तर आपण याला वडीचा आकार देऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. ही दिसायला जेवढी सुंदर दिसते वडी, तेवढी चवीलाही अप्रतिम लागते. तर मी याला कापणीचा आकार देते. तुम्ही हवं तर चौकोनी किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता. तर हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण वडी काढूया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी उमाज मराठी किचनला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.